नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव, यश ॲग्रो लॅब. सध्याच्या वातावरणात जो पाऊस पडतोय, पाठीमागच्या 17 तारखेपासून अगदी 20-21 तारखेपर्यंत पाऊस सगळ्याच आपल्या द्राक्ष विभागात कमी जास्त प्रमाणात दाखवलाय. त्या बाबतीत काय काळजी घ्यावी ह्यावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, असा पाऊस पडणार आहे हे आपल्याला पाठीमागच्या आठवड्यात समजलं होतं आणि त्यावेळी आपण काय पुढे जाऊन पॅकिंग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी त्याच्यावर आपण बोललो होतो आणि अनेक बागायतदारांनी त्या पद्धतीनं पाणी नियोजन करण्याचा प्रयत्न केला. आणि कालच्या आणि परवाच्या पावसात जो पाऊस पडला त्यामुळे जे होणारं क्रॅकिंग होतं ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं थांबलं, वाचलं आणि नुकसानाची मर्यादा खूप कमी आली, असे अनेक फोन बागायतदारांचे आले. त्यामुळं माझी विनंती आहे की हा जो आपण संवाद साधतोय तो नेमकेपणानं ऐकून त्याचं इम्प्लिमेंटेशन थोडं जरी करण्याचा प्रयत्न केला तर नक्की त्याचा आपल्याला फायदा होतो. बागायतदार बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण एक समजून घेऊया की क्रॅकिंग का होतं. पाऊस पडतो, मुळ्या पाणी शोषतात आणि अचानक पाणी शोषलं की त्याचा दाब मण्यावर येतो आणि त्या मण्यावर दाब आला त्या पाण्याचा की मणी क्रॅक जातात, त्याला आपण टर्गर प्रेशर म्हणतो. हेच जर पाणी अगोदरच दिलेलं असेल आणि वेलीचं प्रेशर जर अगोदरच वाढवून ठेवलेलं असेल, म्हणजे मुळ्यांची नवीन पाणी शोषण्याची क्षमता आपण बंद करून ठेवलेली असेल, ह्यासाठी जर अगोदर पाणी नियोजन केलेलं असेल तर ह्या काळात मनी क्रॅकिंग होण्याचा धोका खूप कमी राहतो. ह्या काळात कोणत्याही परिस्थितीत बागेचं पाणी बंद करू नका, पण जास्तही पाणी देऊ नका. पाणी मात्र ड्रीपमधून नक्की देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा ह्या काळात इथिलिनची निर्मिती सुद्धा वाढते, त्यामुळे सुद्धा वेलीवर ताण निर्माण होतो. आलेल्या ताणामुळं बागेत प्रेशर होतं आणि प्रेशरमुळं मनी क्रॅक जातात. ह्या काळातली सगळ्यात महत्त्वाची फवारणी 100 लिटर पाणी, 300 ग्रॅम कॅल्शियम क्लोराईड आणि 300 ग्रॅम कॅल्शियम मॅग्नेशियम क्लोराईड अशी एक फवारणी किंवा 2 किंवा 3 जास्तीत जास्त फवारण्या, त्यापेक्षा जास्त फवारणी घेऊ नका. फवारणी देताना कॅल्शियमची किमान 1.5 ते 2 दिवसाचा अंतर असेल अशा बेतानच फवारणी करा. समजा कॅल्शियम क्लोराईड आपल्याला नाही मिळालं तर कॅल्शियम नायट्रेटची फवारणी घेतली तरी सुद्धा चालेल. त्याचं प्रमाण 3 ते 4 ग्रॅम पण ठेवलं तरी चालतं. कोणतेही डाग येत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम येत नाही. अशा वेळी अजून एक फवारणी मी नवीन रिकमेंडेशन असं करेन की 100 लिटर पाणी, सांगितलेलं प्रमाण अत्यंत महत्त्वाचं आहे. 100 लिटर पाणी, 100 ग्रॅम ग्रीन सिलिका, 50 ग्रॅम बोरान आणि 50 ग्रॅम सल्फर अशी जर आपण फवारणी घेतली तर वेलीच्या मण्याची साल जी आहे ती सुद्धा क्रॅकिंग कमी होते, दणकट होते. आणि सल्फर आपण ह्यात अशासाठी घालतोय की समजा कुठंतरी क्रॅकिंग झालेलं असेल, जे रॉटिंग होतं म्हणजे मणी जे सडतात ते सडू नयेत किंवा तिथं फंगस वाढू नये म्हणून आपण इथं फक्त सल्फर देण्याचा प्रयत्न केलाय. इतकंच काम आपण ह्या काळात जर केलं तरी सुद्धा अत्यंत चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात. त्याच्या पुढे जाऊन जर तुफान पाऊस पडला असेल एखाद्या बागेत तर मात्र ओलांड्याच्या खाली 1 वीत अंतरावर आपल्याला जखम करायची आहे. त्या जखमेतून पाणी पडेल आणि वेलीवरचं प्रेशर कमी होऊन जाईल. जखम करतानाची वेळ मात्र दुपारी 3च्या पुढे ठेवा, पावसाच्या अगोदरची ठेवा आणि मग ते जखम केल्यानंतर त्यातून पाणी आलेलं आपल्याला उद्या सकाळी प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आपल्याला दिसेल. बागायतदार म्हणतो ना, मी ह्या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगेन की ज्या बागायतदारांनी पाणदेट परीक्षण करून न्यूट्रिशन बॅलन्स ज्यांनी ठेवलाय ना त्यांना ह्या क्रॅकिंगचा धोका खूप कमी आहे. गारपीट झाली तरच आपल्या हातातली ती गोष्ट नाही आहे, तरच मोठं नुकसान होऊ शकेल. अन्यथा छोट्या छोट्या पावसानं सुद्धा ज्या लोकांचं क्रॅकिंग जातं त्याचा न्यूट्रिशन बॅलन्स अजिबात नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. पण जे न्यूट्रिशन बॅलन्स केलाय त्याला मात्र हा धोका अत्यंत कमी राहतो. बागायतदार बंधूंनो, ह्याच निमित्तानं मी अजून एक गोष्ट अशी सांगतो की शेती हा सगळा आळवाच्या पानावरचा धंदा आहे. माझं मत असं आहे की जो आपण व्यवसाय करतोय त्या व्यवसायात आपल्या दुर्दैवानं आपल्याला अपयश आलं म्हणजे शेतीतलं उत्पादन काढेपर्यंत शाश्वत नसतं. जर हातात आल्यानंतरच पैसे ते आपले असतात. अशा वेळी जर खर्चच आपण कमी केला आणि उत्पादन दर्जेदार काढण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगलं यश आपल्याला मिळतं. म्हणजे समजा धोका झालाच तर नुकसान कमी होतं. आणि ह्यासाठीच आपल्या येत्या 4 आणि 5 एप्रिलला आपण
तासगावला जिजामाता मंगल कार्यालयात द्राक्षाचं खरड छाटणीसाठीचं प्रशिक्षण आपण ठेवलंय. नक्की त्या प्रशिक्षणाचा सुद्धा लाभ घ्या. कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, ह्या पावसाळी वातावरणात सुद्धा बागा आपल्या क्रॅक जाऊ नयेत. गारपीट आपल्या हातात नाही आहे, पण कमीत कमी खर्चातच दर्जेदार उत्पादन काढण्याचा आपण प्रयत्न करावा, ही माझी विनंती आपणाला. धन्यवाद.